हॅलो गाईज, आम्ही आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे. 8:30 वाजले आणि हरिश्चंद्रगडवर आता आम्ही चाललेलो आहे. हा रस्ता बघा. हे छोटे छोटे वॉटरफॉल बघू शकता तुम्ही. आणि आम्ही आता अर्धा ट्रेक केलेला आहे आणि अजून अर्धा बाकी आहे आमचं. आणि काही दिसत नाही, सगळीकडे धुके आणि धुके. हे बघा कशी मोठी दरी आहे आणि रस्ता बघा केवढूसा आहे. आणि इकडनं गेलं तर डायरेक्ट दरी. आणि आम्ही आता कंटिन्यूस चालतोय. 1 तास झाला असेल. अजून 1-1.5 तास आम्हाला ट्रेक करायचं आहे आणि मग येणार मंदिर. रेलिंग स्टार्ट झालेली आहे आता इथनं. दोन तास कंटिन्यू चालतोय आम्ही. आणि आता 2 तासानंतर रेलिंग वगैरे स्टार्ट झालेली आहे इथनं. मित्रांनो, जाम कठीण पण नाही, कारण का त्या साईडला पडण्यासाठी वगैरे चान्स नाही. ही पूर्ण दरी आहे. धुक्यांमुळे काय दिसत नाही. पूर्ण असं आहे. एवढं हार्ड पण नाही पण सोपं पण नाहीये. ठीक आहे, आपल्यासाठी सगळं सोपं आहे आणि सगळंच कठीण आहे. 2-2.5 तास कंटिन्यू चालतोय आम्ही. तरी पण पोहोचत नाही का? सगळे बोलतात अर्धा तास, 1 तास, 2 तास झाले तरी पण टाइम होत नाही. तिकडे बघा मध्येच ऊन पडलाय. गेला ऊन पण. खूप मच्छर पण आहेत. हे लोक कुठे पोहोचलेत काय माहिती. मी एकटाच पाठी राहिले. इकडे दाखवायला काहीच दिसत नाही. सगळीकडे धुके आहेत, त्याच्यामुळे तिकडे काही दिसत नाही. 1-2 मिनिटासाठी क्लीन होतं तेव्हा 1 नंबर दिसतं, पण ते मोबाईलमध्ये नीट नाही दिसत. ठीक आहे. आणि हा छोटासा वॉटरफॉल.
छोटे छोटे वॉटरफॉल आहेत आणि अजून खूप चढायचं बाकी आहे. आता एक जण भेटलेला, तो बोलतो अजून तुम्ही सुरुवातच केलेली आहे ना, अजून पोचणार पण नाही बोलतात लवकर, अजून 3-6 तास पोचणार नाही अजून. आणि मग आपण कसे पोचणार आहे? वरनं आपल्याला हसतायत सगळे. ठीक आहे, इग्नोर करूया आपण, इग्नोर. त्यांना असं वाटतं मी दमलोय. मला असल्या गोष्टींचा दमबिम लागत नाही. मी नॉनस्टॉप पण चढू शकतो, पण मी वातावरण एन्जॉय करतो म्हणून थांबलोय. मोबाईल जास्त काढायला भेटत नाही कारण मध्ये मध्ये पाऊस पडतो, त्यामुळे मला काय वाटत नाही व्हिडिओ होईल. हे बघा, जे माझ्या डोळ्यांना दिसतं तसं माझ्या फोनमध्ये नाही दिसत, मग माझी मजा जाते. आणि बाकीचे तिकडे पोचलेत. हे बघा, असं ब्लर का दिसतं ते मला माहित नाही. आता आपण थांबणार नाहीत, आपण आता कंटिन्यू चालणार आहेत. आणि तुम्ही हा रस्ता बघा कसा आहे. हा बघा, एवढंसा रस्ता आहे. जर इथे हे पकडायला केलं नसतं तर कोणाचा तोल गेला असता तर डायरेक्ट खाली, आणि त्याची समजून जा. इथनं आता मी एवढं झालो. इथे कसली तरी गुफा आहे, ते आपण रिटर्न येताना तिच्या आतमध्ये जाऊन बघूया. कारण मी आता एकटाच आहे, अरे असलं विसलं तर मी करू काय. त्याच्याऐवजी सगळे असतील तेव्हा जाऊ, म्हणजे आपली रिस्क कमी होईल ना. आणि मला असं वाटतं हे धुके असे एक जागी असे जाड व्हायला पाहिजेत आणि मस्त ऊन पडला पाहिजे, आणि म्हणजे दिसेल ना वा, आणि अशी हवा सुटली पाहिजे मस्त. एक नंबर, एक नंबर वाटणार मग. आणि हे संपलं, आणि आता रिस्क, तेवढा रिस्की विषय बघू शकता. बघू शकता तुम्ही, खूप रिस्की आहे. कारण का ह्या साईडला काहीच नाही, थोडासा जरी तोल गेला तर डायरेक्ट ऑन दी स्पॉट. त्यामुळे येताना काळजी घ्या, नाहीतर मग तो आहेच काळजी घ्यायला. ठीक आहे, मला असं वाटतंय ऑलमोस्ट पोचलोत आपण. दगडींचं काम आपल्याला चालू झालेलं आहे, म्हणजे मला वाटतं आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहेत वरती. एवढा पण काय हे नव्हतं. हे लोक बोललेले की खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. कठीण नाही. इथे आमचा फोटोशूट चालू आहे आता.
आम्ही फुल रस्ता चुकलो इथे. याच्यामुळे रस्ता चुकलोय आम्ही. याच्यामुळे तुझ्या मोबाईलची ती जाहिरात द्यायची बघ तो बघ आपण त्याच्यावर ठेवतो मग ते उठल. इथून अर्धा तास वाचेल इकडून चला. आणि नैनू कधी पण ना सत्याचा मार्ग चांगला असतो. आज किती पाप आले भागाला बोला. हे सगळं भोग आहेत आपलं. हरिचंद्रगड हे बघ शनिवारी सोमवारी वाईस खायचा देवा नाही यायचा या असा या मंदिरात चाकवा 5 वाजता झालोय. मला तर काहीच वाटत नाही. थांबत नाही एक वेळेलाच चालू प्लॅन पण अचानक इकडे आलो. लोणावल्याला तर म्हणा कारवी आहे. ठीक आहे झाला तरी चालेल मागे चला माझा ऐका. हे होईल अर्धा तास लेट झाला तरी चालेल मागे चला. बघितलं जाईल. मी एकटा जाईल पण इथूनच जाईल. चल मी येतोय मागे येणार. ए मॅप बघ ना मॅप प्लीज बघ ना मॅप. तू लेडीज बेडीज असं भेदभाव करतो. बरोबर चाललोय आपण. हे बघा मित्रांनो इथे ती पिंड आहे जिचा एक खांब आता शिल्लक आहे. पण इथे खूप जास्त गर्दी आहे. आतमध्ये जायचा काही चान्स नाही आणि सगळीकडे धुके आणि धुके आहेत. वाटत नाही आतमध्ये जाता येईल. हे बघा अजून येतायतच आहेत हे सगळे इकडनं येत आहेत. खूप कमी दिसतंय. हे लोक इथे धावून थांबलेत. मला काय वाटत नाही यांचं काही होईल. आता दर्शन भेटेल का नाही भेटेल काय माहिती नाही. पण प्रयत्न करू आपण आता दर्शन भेटण्यासाठी नक्कीच लवकर. हे बघा धुके गेलेले आहेत सगळे. एका मिनिटामध्ये सगळे धुके क्लिअर झालेत. आणि तुम्ही आतमध्ये गर्दी बघा ही. आणि ते बघा एखाद्या जत्रेत पण एवढी गर्दी नसते अशी अजून खूप सारी गर्दी वरती आहे. आणि याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटने माणसं खाली गेली तरी पण ही गर्दी कमी होत नाही. अजून माणसं येतायच ती बघा. बघू आपण आता दर्शनाला जाऊया. मंदिर इथनं कसल्या तरी पायऱ्या आहेत. खूप आतमध्ये दिसत आहेत पण असेल काय माहिती नाही.
इकडे विठ्ठलाचं मंदिर आहे, इथे पण मंदिर आहे, पण कसली मूर्ती आहे ती काय समजली नाही. आणि इथे गर्दीच नाही. खूप शुद्ध पाणी आहे, एकदम खालचं क्लिअर दिसतं एकदम. एवढं पाय बुडलं. खूप शुद्ध पाणी आहे आतमध्ये मंदिराच्या. आणि त्याच्या समोर आहे शंकर भगवानांचं मंदिर. आले का? सो मित्रांनो, आता आपण परत जायला निघालेलो आहे, कारण तिकडे काहीच दिसत नाही. आणि कोकण काढा पण बंद केला आहे, कारण कोणतरी पोरं तिथे हरवलेत. आता आपण रिटर्न जायला सुरुवात केली, पण खूप पाऊस वगैरे आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवता येत नाही आहे. सतत कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि समोरचं पण काय दिसत नाही. आता सध्या थोडं तरी हे बघा, थोडं वातावरण असं क्लिअर झालं आहे, त्यामुळे तरी थोडंसं दिसतंय, अदरवाईज काहीच दिसत नाही. खूप भिजलोत, माझे तर पूर्ण कपडे भिजलेत. आता आम्ही खाली उतरतो आणि डायरेक्ट आपण खाली भेटूया. आणि बेकार बेकार गर्दी आहे. मी तर बोलतो रविवारी शनिवारी येऊ नका, एवढी खराब गर्दी आहे, पाया पाडायला पण नाही भेटत, एवढी बेकार गर्दी कधीच बघितली नव्हती. ठीक आहे, पण आता आम्ही परत चाललेलो आहेत. पोचू आम्ही 3-4 वाजेपर्यंत खाली. इथे भूषण इथे झोपलेले आहेत, त्यांची पेटी पडलेली आहे 1 नंबर. हे नान्या होत. ऑलमोस्ट आम्ही आता खाली उतरलेलो आहेत. थोडंसं बाकी आहे आमचं खाली उतरायचं. एवढूसा वेळ उरला, एवढूसा वेळ उतरायला आम्हाला, एवढूसा. उतरतो आम्ही आता. बुटांची वाट लागलेली आहे बघा. ठीक आहे, ठीक आहे. सो मित्रांनो, हा आहे फायनल टोक. आम्ही उतरलेलो आहेत. आता आम्ही खाली उतरलेलो आहेत. इथे आमच्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि आता आम्ही एकदम खाली आलेलो आहेत. आता आम्ही इथं जाणार घरी एकदम फास्ट, कारण का खूप भिजलो आम्ही. परत काय असं पावसाळ्यात वगैरे येणार नाही. खूप नाही बघायलाच भेटलं ना. आता एकदम क्लिअर झालंय बघा. मगाशी वर गेलेलो तर एवढ्या अंतरावरचं पण आम्हाला काय दिसत नव्हतं. असं चालायचं. आता आम्ही उतरलो खाली. आम्ही आता उन्हाळ्यामध्ये परत येऊ आणि बघू. हरिश्चंद्रगडला बाय बोलू आणि ब्लॉग एंड करू. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं.